तर तुम्ही राजीनामा द्या। हे तुमचे घरामध्ये पूजा करणारा व्यक्ती त्यांचा मुलगा आज मर्डर करताय आणि एकदम उघडूनपणे सांगताय कॉलवरती। तोहिद खान हत्या प्रकरणासाठी मी संतांना भेट देण्यासाठी मी आली होती आणि मी एकच सांगते की आज बीड जिल्ह्यामध्ये शासन प्रशासनच्या काही भीती राहिलेली नाहीये, क्योंकि जे हत्या करणारे गुंड लोक आहे ते गुंड लोकांना पाठबळ देणारे हे राजकारणी लोक आहे। आणि इकडचे जे 6 आमदार आणि 1 खासदार आहे त्यांना मी सांगते, जरी तुम्ही बीडची जनताला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही राजीनामा द्या। आणि आज परलीची तो अशी अवस्था झालेली आहे, आज मुंडे साहेब काय करत आहे, तुम्ही आज इकडचे आमदार आहे धनंजय मुंडे, तुम्ही काय करताय परलीमध्ये तुमचे घरामध्ये पूजा करणारा व्यक्ती त्यांचा मुलगा आज मर्डर करताय आणि एकदम उघडूनपणे सांगताय कॉलवरती। रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे की हा मी केलेला आहे। कुठे आहे आज भीती राहिलेली नाहीये? क्यों? क्योंकि आज शासन प्रशासन चांगलेपणे काम करत नाही। आपले गृहमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस ते अक्षम गृहमंत्री आहे, त्याच्यासाठी आज शासनाची काहीही भीती राहिलेली नाहीये गुंड लोकांना। आणि जेलमध्ये असताना पण असे गुंड लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट भेटते, त्याच्यासाठी आज हे लोकांची अशी हिंमत वाढत चालली आहे। आणि मी फक्त हे नाही सांगते की फक्त तोहित भाऊला न्याय मिळाला पाहिजे, तोहित भाऊ सारखे जे दिवस रात्र आज युवकांच्या खून होत आहे आज बीडमध्ये, सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे। आणि मी आज हे जे जनता आहे त्यांना पण मी हात जोडून विनंती करते, आज जरी आपले आमदार खासदार आपल्याला न्याय देऊ शकत नाही तो आपल्या सगळ्यांना आज जात पात न विसरून आपल्याला एकमेकांच्या पाठीमागे उभे राहण्याची आज गरज आहे। जरी आपण सगळे एकमेकांच्या पाठीमागे उभे राहिले तरी आपण एकमेकांना न्याय देऊ शकतो, अन्यथा असंच चलत राहणार। क्योंकि तुम्हाला माहित आहे की आज हे लोकांना राजकारणी लोकांना लोकांची गरज राहिलेली नाहीये, त्याच्यासाठी आज बीड जिल्ह्यामध्ये इतकी गुंडशाही दंडशाही वाढलेली आहे। न्याय मिळवण्यासाठी यापुढे काय असेल आपलं? न्याय मिळण्यासाठी मी आज देवाभाऊला मुंबईमध्ये जाऊन मी देवाभाऊला निवेदन देणार आहे की आमचे बीडची पूर्ण गुंडगर्दी संपली पाहिजे। आणि आजपर्यंत जितके युवकांचे मर्डर झालेले आहे त्यांचे परिवाराला सगळे जितके आहे सगळ्यांचे, तोहित भाऊचे परिवाराला आज त्यांच्या मुला मुलीला बघितला मी, अरे एक छोटीशी लहान मुलगी 3 वर्षाची, तिला माहित पण नाहीये की माझे वडील येणार नाही, तिला असं वाटतं की माझे वडील कुठेतरी बाहेर गेलेले येणार आहे, तो मुलगा मुलगी कुठे जाणार, त्यांची आई काय करणार, स्पर्धेमध्ये असणारी एक महिला काय करणार, पुढे भांडे घिसणार, बर्तन घिसणार, काय करणार? हे सगळे गोष्टी सगळे लोकांच्यासाठी आहे। एक एकटी महिला कसं सांभाळू शकते आपल्या मुलाबाळांना? आणि शासनाला आता तुम्ही गुंडगर्दी संपू शकत नाही, आज हे खून खराबे जरी तुम्ही संपू शकत नाही तर त्यांच्या सगळ्या परिवारांची जिम्मेदारी जी आहे प्रशासनाला घ्यायला पाहिजे, शासनाला घ्यायला पाहिजे। हेच मी मागणी करणार आहे, जितके मर्डर झालेले सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे।